नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, सध्या सकाळची शाळा असल्यामुळं मुलं लवकर घरला येतात आणि सारखं काहीतरी नवीन नवीन पदार्थ पाहिजे म्हणतात बघा. म्हणून का नाही, आता कारभाऱ्यानं एका वेगळ्या पदार्थाच्या तयारीत लागलेला आहे. तर बघूयात कारभारने काय बनवतीस पोरांना आज. तर आता काय रानात काय त्याच आपण काहीतरी बनवूया. होय होय, ते तर बरोबर आहे सोड खरं. तर आता बघ की मग काय मिळते. वांगे आहे. मुळा वगैरे दिसाले, बर, मग मुळाचाच मग पराठा वगैरे काहीतरी बनवूयात. पराठा हो एक नंबर होणार की मग. कर मग, घे मग. हा घेतो मी. चला मंडळी, आज का नाही मुळ्यापासून मुळाचा पराठा जो असतो नाही, ते जबरदस्त कारभारी करणार आहे. बघूयात आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जाऊयात आता बघूयात कारभारी काय काय भाजी आज मिळते तिला. मुळा आहे पण एक घेऊयात. बघा कवळं आहे, तर आता आपल्याला काढून घ्यायचं. लहान आहे अजून कवळा लईच. बघा आता आपण एवढं मुळा घेतलेले आहे, तर आपण हे धुवून घेऊयात. बघा आता आपण पाणी घालून आपल्याला स्वच्छ आता मुळा सगळं हे धुवून घ्यायचं. माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे आपल्याला सगळं स्वच्छ धुवून घेऊया. काढताना बघा थोडंसं असं आपण वरनं आपण उचललं ना, म्हणजे असं मोडूनच येतात मध्येच, त्यामुळं चांगलंच आपल्याला उपसून घ्यायला लागतो. बघा आता धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. चला तर आता आपण जाऊया. बघा आता आपण मुळा आहे ना, वरचं आपण सगळं कट करून घेतलेले आहे. तर आता आपल्या वरचं साल सुद्धा काढून घ्यायचं. माती वगैरे लागलेलं असते, त्यामुळं स्वच्छ आपण सगळं धुवून आहे ना ह्याचं वरचं साल काढून घ्यायचं. हे बघा आता आपण इकडे खिसणी घेतलेली आहे. खिसणीचं आपण चांगलंच आहे खिसून घेऊयात. म्हणजे एकसारखंच आहे ना, बारीक पडतं आणि पराठा सुद्धा चांगला लागतो, त्यामुळे आपल्याला हे किसूनच घ्यायचं. हे बघा आता आपण सगळं मुळा आहे ना खिसून घेतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया पीठ. काय बा पीठ पाहिजे. बघा आता आपण इकडे गव्हाचं पीठ घेतलेले आणि चाळून घेतलेले आहे. तर इकडे बघू शकताय आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, देशी हळद पावडर आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे, जिरं आणि मीठ घेतलेले आहे. तर आता आपल्याला सगळं आपण घालूयात. आणि ह्यामध्येच आहे ना आपल्याला थोडंसं तेल पण घालायचं, एक चमचाभर. पराठा आहे ना मग लुसलुशीत होतात, त्यामुळे आपण एक चमचाभर आपण तेल घालूया आणि चांगलंच आपण मिक्स करून घेऊया. असं आपल्याला पूर्ण आहे ना सगळे मिक्स करून घ्यायचं.
अगोदर पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही, काय नाही. सगळं आहे ना मुळामध्ये घालून चांगलं असं सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर लागलं तरच आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं आपण पाणी मारूया आणि चांगलं असं आपण पीठ मळून घेऊयात. बघा आता आपण या पद्धतीने ना मळून घेतलेले आहे. आणि थोडंसं आपण तेल घालूया. तेल लावून आहे ना परत एकदा आपण मळून घेऊयात चांगलं. बघा आता इकडे पोळपाट लाटणे घेतलेले आहे. चुलीवरती तवा सुद्धा ठेवलेलेच आहे. तर आपण एक गोळा घेऊया. बघा आता आपण एवढा गोळा घेतलेला आहे. थोडंसं आपण इकडे पिठामध्ये बुडवून घेऊयात. तर आता आपण हे चांगलं असं लाटून घेऊया. पातळ लाटून घ्यायचं. सगळीकडे एकसारखाच आपल्याला लाटायला पाहिजे. बघा आता आपण एवढं लाटून घेतलेले आहे. आणि इकडे तवा सुद्धा गरम झालेलाच आहे. थोडंसं आपण तेल सोडूयात आणि चांगलासा आपण पराठा आहे ना तव्यामध्ये घालूया. चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. तिकडं ते बाजूसपर्यंत आपण दुसरं गोळा घ्यायचा आपल्याला. हे सुद्धा आपल्याला चांगलं असं लाटून घ्यायचं. तर आता आपण हे पलटी करून घेऊया. आता हे बाजूला आपण चांगलं असं भाजून घ्यायचं. हे बघा आता आपण तेल लावून घेऊया. आता आपण पलटी करून घेऊयात. आणि हे बाजू सुद्धा आपल्याला चांगलं असं आता भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनं. चांगलं असं भाजून घ्यायचं. खरपूस भाजायला पाहिजे. बघा आता दोन्ही बाजूनं चांगलं असं भाजलेले आहे, बघू शकता. तर आता आपण हे काढून घेऊया. आता हे तयार झालेलं पराठा सुद्धा आपण तव्यामध्ये घालूया. आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं असंच भाजून घ्यायचं. तिकडे एक बाजूपर्यंत आपण इकडे एक लाटून तयार करूनच घेऊया, म्हणजे पटापट होईल. बघा आता मस्त पराठा सुद्धा तयार झालेले आहे. आणि इकडे बघू शकता ताटामध्ये मी दही घेतलेले आहे पराठा बरोबर खाण्यासाठी. इकडे आपण पराठा ठेवूया. आणि आता तुमच्या दादांना ना आपण खायला देऊयात. हवे घ्या हो. आणि खाऊन बघा कसं झाले पराठा. पोरं काय पोरं आता घेऊन गेलेत खायला सगळे. खाऊन गेले. हो इकडे करतानाच त्यांनी एक त्यांचंच बरं आहे की मग. गरमागरम आपलं. होय बरं चालते घेतो. हो घ्या तर मंडळी या मस्तपैकी का नाही हो दही आणि पराठा, मुळ्याचा पराठा आहे की नाही. होय मुळ्याचा पराठा. होय तर खायला चालू करतो बा. हो घ्या घ्या. कारभारने तू बी घे की. नाही मी घेतो नंतर, तुम्ही घ्या. सगळे काय म्हणतील दादा एकटंच नाही खायला. नाही नाही घ्या घ्या. पोरं बी खाल्ल्यात आणि वहिनी माघार आल्या म्हणतील घे. नाही घेतो, तुम्ही घ्या. तर मंडळी या मस्तपैकी आस्वाद घेऊया. आहा चांगलं झालंय का. मस्त ग एक नंबर. होय भाजी केली तर कोण खातंय का मुळे. आहा. नाद खुळा. पूर्वी आम्ही मुळा का नाही कच्च खायचो, होय पण आताची पोरं काय खात्यात बाय. नकोच म्हणते सगळे. तेल मीठ घालून परतून दिलं तरी पोरं खात नाहीत. मग त्यांना असलं बनवून द्यायचं बा. गोमाना खात्यात मग. एक नंबर झाले कारभार. झालंय ना. तर आता तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.